एक मोठी बातमी येते। मुंबई हायकोर्टानं बीएमसी आणि एसआरएला दणका दिलाय। वरळीतील एसटीपी प्लांटची जागा मोकळी ठेवा, एसटीपी साठी आरक्षित जागेवर संक्रमण शिबिर नको। झी 24 तासनं ही बातमी दाखवलेली होती। मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि एसआरएला दणका दिलाय। वरळीत महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रासाठी राखीव असलेल्या भूखंडावर संक्रमण शिबिर उभारू नये असे आदेश कोर्टाने दिलेत। झी 24 तासनं ही बातमी दाखवली होती। या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली। या सुनावणीत कोर्टाने महापालिका आणि एसआरए प्रशासनाला खडे बोल सुनावलेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, काय अपडेट आहेत? एकूण जर आपण बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज एक सगळ्यात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। कारण का मुंबईकरांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण का 37,000 चौरस मीटर जागेवर हा मलनिस्सारण प्लांट उभा केला जाणार होता आणि या मलनिस्सारण प्लांटची जागा जी आहे ती 27,000वरून 17,000 म्हणजे 10,000 चौरस मीटर जागा जी आहे ती गायब करण्याचा डाव जो होता तो एसआरए असेल किंवा बीएमसी असेल या अधिकाऱ्यांचा होता आणि विकासकांशी संगनमत करून या सगळ्या हालचाली सुरू होत्या। आणि या अनुषंगानं आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक सगळ्यात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आणि त्यावेळेला न्यायालयानं काही महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। त्याच्यामध्ये न्यायालयानं सांगितलेलं आहे की या संपूर्ण 67,000 चौरस मीटर जागेपैकी 27,000 चौरस मीटर जागा जी आहे सध्या रिक्त ठेवण्यात यावी आणि या अनुषंगानं एका ज्येष्ठ वकिलाचीही न्यायालयानं आज नियुक्ती केलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी। आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 15 दिवसांमध्ये ज्येष्ठ वकील जे अहवाल देतील त्यानंतर 2 आठवड्यानं या सर्व प्रकरणाची सुनावणी होईल। परंतु यातली सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे ही संपूर्ण जागा जी आहे तुर्तास रिकामी ठेवण्याचे निर्देश जे आहेत ते न्यायालयानं दिलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर एसआरएच्या अधिकाऱ्यांनी नेमकं कुणाला मदत केलेली आहे, नेमकं यात कुणाचे हित जोपासले गेलेले आहेत, हा सगळा जो काही खुलासा आहे 15 दिवसानंतर ज्येष्ठ वकिलांच्या अहवालानंतर समोर येईल। परंतु एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, मुंबईतल्या वरळीसारख्या ठिकाणी हा 67,000 चौरस मीटर जागेवर जो एसआरएचा प्रोजेक्ट उभा होतोय, महापालिकेच्या जागेवर हा एसटीपीचा प्लॅट उभा होतोय, त्या ठिकाणी 2 महत्त्वाचे गुन्हे दाखल झालेले आहेत या प्रकरणामध्ये। त्याच्यामध्ये डीबी रियालिटी त्याचबरोबर लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर या विकासकांवर आणि दुसरं म्हणजे एसआरएचे चीफ इंजिनियर डीबी पाटील यांच्यावरही या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 15 दिवसामध्ये आलेल्या अहवालावर न्यायालय भूमिका घेतोय हे पाहावं लागणार आहे। निश्चित धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे वरळीतील एसटीपी प्लांटची जागा मोकळी ठेवा असे आदेश देण्यात आले।